नमस्कार, तुम्ही पाहत आहात डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थी फीचे कामकाज अगदी सोप्या पद्धतीने कसे करता येईल। विद्यार्थी फी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला विद्यार्थी फी सॉफ्टवेअरचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल। या ठिकाणी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा दोन्ही भाषेत काम करू शकता। डॅशबोर्डवरती तुम्ही विद्यार्थ्यांकडून घेत असलेल्या फीचे प्रकार ॲड करू शकता। फीचा प्रकार ॲड करण्यासाठी फी प्रकार या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांकडून घेत असलेल्या फीचा प्रकार टाईप करा व त्यासोबत रक्कम व वर्ग ही टाईप करा। भरलेला फीचा प्रकार सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्ह या बटनचा वापर करू शकता। भरलेले सर्व फीचे प्रकार तुम्ही एडिट किंवा डिलीट पण करू शकता। तुमच्या शाळेत जर स्कूल बसची फी आकारली जात असेल तर फीचा प्रकार भरत असताना स्कूल बस हा ऑप्शन निवडा, जेणेकरून तुम्हाला या प्रकारातली फी ही बसच्या मार्गाप्रमाणे आकारता येईल। स्कूल बस फीसाठी विद्यार्थ्यांचे मार्ग सेट करण्यासाठी रूट असाइन या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही नवीन मार्ग तयार करू शकता। नवीन मार्ग तयार करण्यासाठी मार्ग ऑप्शन समोर असणाऱ्या प्लस साइन वरती क्लिक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला मार्ग, त्या मार्गाची रक्कम व चालकाची माहिती भरायची आहे। ही माहिती भरून तुम्ही सेव्ह, अपडेट किंवा डिलीट करू शकता। बसच्या मार्गानुसार विद्यार्थी लिस्ट तयार करण्यासाठी मार्ग या ऑप्शनमधून मार्ग निवडा व खाली दिलेल्या यादीमधून या मार्गावरील विद्यार्थ्यांना सिलेक्ट करा। सर्व विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेव्ह या पर्यायाचा वापर करू शकता। विद्यार्थ्याची फी भरून घेण्यासाठी फी या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला वर्गानुसार विद्यार्थी दिसतील। ज्या विद्यार्थ्याची फी भरून घ्यायची आहे त्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्याचा पावती क्रमांक जनरेट होईल। सेट केलेल्या फीच्या प्रकारानुसार लिस्ट तयार झालेली दिसेल। या लिस्टमध्ये तुम्ही भरलेली फी टाईप करू शकता। एखाद्या विद्यार्थ्याला डिस्काउंट द्यायचा असेल तर तुम्ही डिस्काउंट या कॉलमचा वापर करून डिस्काउंट रक्कम किंवा डिस्काउंटची टक्केवारी भरू शकता। सर्व माहिती टाईप करून झाल्यावर तुम्हाला व्यवहाराचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये तुम्ही कॅश, चेक, डीडी किंवा ऑनलाईन हे ऑप्शन निवडू शकता। यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे। याप्रमाणे तुम्ही विद्यार्थी फी भरून घेऊ शकता। विद्यार्थ्याला फीची पावती देण्यासाठी रिसीट या बटनचा वापर करा। या ठिकाणी तुम्ही फी रिसीटची प्रिंट करू शकता। ऑफिस व स्टुडंट अशा दोन्ही रिसीट तुम्हाला प्रिंट करता येतील। फी भरताना एखादी रक्कम चुकीची पडल्यास ती तुम्ही एडिट देखील करू शकता। विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीची स्टेटमेंट हवी असल्यास विद्यार्थ्याच्या नावासमोरील रिपोर्ट बटनवरती क्लिक करून तुम्ही त्या विद्यार्थ्याची स्टेटमेंट प्रिंट करू शकता। जमा झालेल्या फीचे मार्गानुसार किंवा डिटेलमध्ये रिपोर्ट हवे असल्यास सर्व अहवाल ह्या पर्यायाचा वापर करा। या ठिकाणी तुम्ही वर्गानुसार, फीच्या प्रकारानुसार, स्कूल बसच्या मार्गानुसार अथवा तारखेनुसार येणे बाकीचे रिपोर्ट तयार करू शकता। या डिटेल रिपोर्टमुळे अचूक आकडेवारी तुम्हाला एका क्षणात मिळेल। भरलेली फी जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या कीर्दवहीला अटॅच करायची असेल तर तुम्ही सेटिंग या पर्यायाचा वापर करू शकता। या ठिकाणी तुम्ही कीर्दचा प्रकार, जमा व नावे खाते सिलेक्ट करून माहिती सेव्ह करू शकता, जेणेकरून भरलेली फी शाळेच्या कीर्द खात्याला लिंक होईल।